String methods in Python Part 4. First is space, second is title, third start with, fourth swipe case, and 5 title. पहिली मेथड आपली is space. is space म्हणजे काय की त्यामध्ये जर व्हाईट स्पेस असेल तर ट्रू करेल आणि नसेल तर इल्सं रिटर्न फॉल्स करेल. जर एखादी आपण स्ट्रिंग दिली आणि त्यात जर व्हाईट स्पेस असेल तरच ती आपल्याला आउटपुट ट्रू करेल, नसेल तर आपल्याला आउटपुट फॉल्स म्हणून रिटर्न होईल. तर ह्याचं एक्झाम्पल सगळ्यात पहिल्यांदा आपण डेफिनेशन इथं लिहूया. सिम्पलमध्ये आपण सोप्या भाषेत स्ट्रिंग contains white spaces, return true, else return false. तर आता हे एक्झाम्पल आपलं काय असेल तर आता इथं आपण एक स्ट्रिंग घेतली, स्ट्रिंग 1 डबल कोट आणि मध्ये आपण स्पेस दिलं आणि डबल कोट कंप्लीट केलं. आता आपण प्रिंट केलं, प्रिंट str1 डॉट इज स्पेस फंक्शन साइन कंप्लीट. तर आता इथं व्हाईट स्पेस असल्यामुळे आपल्याला आउटपुट इथं ट्रू येणार आणि जर व्हाईट स्पेस नसेल तर आपल्याला आउटपुट फॉल्स येणार. तर ही झाली आपली ई स्पेस. आता आपली दुसरी मेथड आहे इज टायटल. आता इज टायटल म्हणजे काय करते तर इट रिटर्न्स ट्रू. म्हणजे जर स्ट्रिंगचं पहिलं लेटर जर कॅपिटलाइज असेल तर आपल्याला ट्रू कर आणि नसेल तर फॉल्स रिटर्न कर. तर ह्यालाच आपण इज टायटल असे म्हणतो. तर आता हे जे सिम्पल डेफिनेशन काय असू शकते, फर्स्ट letter of string is capitalized, then return true, else false. जर पहिलं लेटर जर कॅपिटल असेल तर आपल्याला ट्रू कर, नाहीतर इल्स फॉल्स कर. तर आता याचं एक्झाम्पल काय असू शकते, आपण इथं घेतलं एक्झाम्पल, इथं आपण स्ट्रिंग 2 घेतलं इक्वल टू, आता इथं डबल कोटमध्ये, आता इथं आपण पायथन घेतलं, आता आपण पी कॅपिटल घेतलं आता इथं, आणि आता इथं आपण प्रिंट केलं, प्रिंट str1 डॉट इज टायटल फंक्शन साइन आणि कंप्लीट. आता इथं आपलं पी कॅपिटल असल्यामुळे आपल्याला इथं आता रिटर्न ट्रू होणार. जर इथं जर कॅपिटल नसेल तर आपल्याला रिटर्नचं फॉल्स होणार. ह्यालाच आपण इज टायटल असे म्हणतो, म्हणजे इज टायटल मेथडचं म्हणतात. आता आपली तिसरी मेथड, आता तिसरी मेथड काय आपली स्टार्ट विथ. स्टार्ट विथ, आता स्टार्ट विथ मेथड म्हणजे काय की ती चेक करते की स्ट्रिंग आपण जी व्हॅल्यू दिली ती स्ट्रिंगच्या स्टार्टिंगला आहे का, असेल तर रिटर्न ट्रू आणि नसेल तर रिटर्न फॉल्स.
तर ही अपोजिट आहे एंड स्विचच्या. तर त्याची सिंपल डेफिनेशन काय असू शकते, द स्ट्रिंग start with a given value if yes then return true else false. तर ही झाली आपली सिंपल डेफिनेशन. तर आता याचं एक्झाम्पल काय असू शकते, आपण इथं घेतलं एक्झाम्पल, इथं घेतलं आपण str3. तर इथं आपण एक्झाम्पल घेऊया, पायथन इज अ लँग्वेज. हा एक आपण एक एक्झाम्पल घेतलंय. आता इथं आपण प्रिंट केलं, प्रिंट str3 डॉट स्टार्ट विथ, इथं आपण घेतली पायथन, हे क्लोज. आणि आता इथं आपलं आउटपुट येणार यस, कारण पायथन इथं पहिल्यांदा असल्यामुळे आपल्याला इथं आउटपुट यस येणार. कारण सुरुवात आपली स्टार्टिंगला जर जी व्हॅल्यू दिली तर ती जर स्टार्टिंगला असेल तर ट्रू येणार. जर इथं आपण पी जर दिला असेल तरी आपलं ट्रू येणार, कारण पी व्हॅल्यू स्टार्टिंगला आहे. तर इथं आपण str2 करायला पाहिजे होतं, इथं आपण 1 केले आणि इथं 1, हा बरोबर आहे. तर आता आपले चौथी मेथड आहे स्वॅप केस. आता स्वॅप केस म्हणजे काय, तर आपण स्वॅप करणे. तर आता ही मेथड म्हणजे काय, तर स्वॅप मेथड म्हणजे काय, तर एक स्ट्रिंग आहे, ती जर स्ट्रिंग अप्पर केसमध्ये असेल तर ती कन्वर्ट कशामध्ये करते, तर लोअर केसमध्ये. आणि जर लोअर केसमध्ये असेल तर ती अप्पर केसमध्ये आपल्याला कन्वर्ट करून देते. त्यालाच आपण स्वॅप केस म्हणतो, कारण ते स्वॅप होते. आता याची सिंपल डेफिनेशन काय शकते, द string converts into upper case to lower case and lower case to upper case. तर ही आपली सिंपल डेफिनेशन. आणि आता याचं एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल str4 इक्वल टू पायथन. आता आपण एक स्ट्रिंग दिली, आता ही आपण दिली अप्पर केसमध्ये. आणि आता आपण प्रिंट केलं, प्रिंट str4 डॉट स्वॅप केस आणि इथं फंक्शन साईन आणि कंप्लीट. आता इथं आउटपुट आपल्याला काय येणार, तर आता इथं आपण अप्पर केसमध्ये दिलं आहे, तर आता आपलं अप्पर केसचं कन्व्हर्जन आपण लोअर केसमध्ये करतो. तर आता इथं आपल्याला लोअर केसमध्ये आपल्याला आउटपुट डिस्प्ले होणार. तर ही झाली आपली स्वॅप केस. आणि आता आपली लास्ट मेथड आहे, ती आहे म्हणजे टायटल. आता टायटल मेथड म्हणजे काय, की आज टायटल मेथड म्हणजे की कॅपिटलाइज करते, की जी पहिलं लेटर आहे प्रत्येक वर्डमधलं जे पहिलं लेटर आहे ते आपल्याला कॅपिटल करून देते. म्हणजे आपल्याला टायटल
तर ते कसं होऊ शकतं त्याला, तर त्याची सिम्पल डेफिनेशन काय, द टायटल मेथड capitalize each letter of the word the string. तर आता ही झाली आपली सिम्पल डेफिनेशन. तर आता याचं एक्झाम्पल काय शकते, आपण इथे घेतले एक्झाम्पल. आता स्ट्रिंग 5 हा आपण दिला व्हेरिएबल. आता इथं आपण घेतलं हाय एव्हरीवन. हाय एव्हरीवन म्हणून आपण एक एक्झाम्पल स्ट्रिंग घेतली. परत आपण इथं प्रिंट केलं, प्रिंट str5 डॉट इथं घेतला आपण टायटल, इथं फंक्शन साईन आणि क्लोज. तर आता याचं आउटपुट काय येणार, तर पहिलं अक्षर आपलं कॅपिटल हाय एव्हरीवन. तर पहिलं अक्षर आपलं कॅपिटल येणार, त्यालाच आपण टायटल मेथड म्हणतो. तर ह्या आपल्या स्ट्रिंग मेथड्स आहेत. तर स्ट्रिंगच्या एकूण मेथडचं 20 आहेत. तर त्या 20 मेथड आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. तर आता आपला पुढचा टॉपिक आहे तो आहे इफ एल्स कंडिशन्स. तर तो नंतर आपण घेणार आहे. तर आज आपलं स्ट्रिंग मेथड्स आपल्या कंप्लीट झालेलं आहे.